चांगले झाले. आवडली का? हा, लय मस्त भाजी झाली. भाजी चांगली होती. कच्ची खायची का तू? हा, कच्चीच खायची आम्ही. आजारी माणसाला खायचं. आजारी माणसाला खायला जोगती भाजी असते. भूक नसेल. नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता आपण आपल्या आदिवासी भागामध्ये पहिली आपले लोक हळद खणून बुक लागायची, अशा बुकाच्या आकांताने हळद खाणायची आणि त्याच्यापासून भाजी बनवायची किंवा कालवण बनवायची. तर आज आपण इथं आपल्या रानात आलेलो आहे. बघू शकता बाजूचं वातावरण किती सुंदर असं निसर्ग आमच्या इथे आहे. तर आज आपण इथं मस्त मध्ये हळद खाणार आहेत आणि हळद्यापासून आपण एक मस्त अशी भाजी, म्हणजे खायला पण पारंपरिक पद्धतीने एकदम आयुर्वेदिक भाजी आणि शरीरासाठी तर एकदम उत्तम भाजी. तर ते आज आपण बनवणार आहे. कुठे गेलाय खाली कोणता येईल हो मामा आपलं हळद खाण्याला काठी बनवतात. हळद खाण्यासाठी बघा आपल्याला दसकट करायची. त्यानं चांगला निघाला मामा मी खणून. मग काय आपल्याला किती आपल्या हे बघा मामा, हाय हा बघा. कुठचा होता हे बघा, दिसा का बटाट्या आणि हे बघा. आहे नाही काय माहिती दिसत नसतं मला. हाय 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 खाली जवळ होता ना. हा कळलं. नाही हा आता कळलं. किती मोठे बघा, पण दंदली खणू खणू बार बघा. हळदा म्हणतात. तर फायनली मंडळी, आपण काढलेला आहे हळदा. बघू शकता तुम्ही किती मोठा हळदा भेटलेला आहे आपल्याला. एकदम सुंदर असा, काय सुंदर वातावरण झालंय बघू शकता तुम्ही. दोन घ्यायचे झाले आपल्याला हे हळद. आपल्याला दोन घ्यायचे व्यवस्थित. हळद बोल ना. मग काय म्हणते मी, हळदच म्हणते ना. मग ते काढायचे आपल्याला बारीक घ्यायचे, त्यामुळे दोन घ्यायचे. तर आता आपण जे धुवलेले हळद ना, ते आपल्याला पाण्यात टाकायचेत. एकदम
एकदम अशी आयुर्वेदिक अशी पारंपरिक आपल्याला भाजी करायची, जी तुम्ही कधी बघितली नसेल अशी. बघा शिजत घातलेत आता आपण मस्तमध्ये. बघू शिजलेत का. हे बघा दिसतंय का. अजून तर हे बघा मस्त शिजलेत आपले. हे आहे काय एक सोलायचं आई सोलते. एकदम आयुर्वेदिक अशी भाजी आहे आपली. आजारी माणसाला खायचं, आजारी माणसाला खायला जोगती भाजी असते. भूक नसतं लागत तर भूक लागत आहे. हा, ज्याला कोणाला भूक नसेल लागत ना त्यांनी जरूर ही हळदीची भाजी खावा. आमची आजीला भाजी बनते भाजी. आता लावायचं पण झालं असं. नाही दिवसाचा गेला तू सांगू ते गेलं. हे बघा हे चकत्या करतात आपल्याला. मग फूड खायली म्हणलं तशीच मला तर देईन कशी खाय. हे बघा असं बारीक कापून घ्यायचं बटाटे आणि पूर्ण. त्या दिवशी मी नाही फेकून एवढी भाजी आता यामध्ये फक्त आपण हळद मीठ आणि हिरवी मिरची टाकून आणि कांदा मसाला घालायचा. आता कांदा कापायचा आहे. चांगले होते, चांगले मस्त. तुम्ही पहिली करायची ना. हा करायचे चांगले होते बाबा. कैची खायची चांगली होती. कच्ची खायची का तू. हा कच्चीच खायची आम्ही. टोप जळल खरंच. आता आपल्याला कोथिंबीर थोडीशी बारीक करायची. आता कांदा टाक ना आधी. पकी लई करायची मी पकी खाईन. आता लई खाय मी ती भूक लागली. थोडंसं तेल टाकायचं ना बघा थोडंसं. हा जास्त नाही तेल टाकायचं, थोडंसं टाकायचं ना. हा बरं झालं. चिकन झालं या डाला टाकला या माप टाकला बरं झालं. नंतर काय कांदा टाकायचा ना. हा नंतर कांदा टाकायचा काय. हा टाक पक्का मऊ कर. हलवून 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 मऊ करू का. हा आणि ह्या पुढे निंबू पुढे लिंबू नाही टाकते त्याच्यात. नाही मला झालं आता खायचं वेळ दे ना. चालणार काय. हं? हलवून घ्यायचा थोडासा ना. काय कोथिंबीर टाकायची का आता. हे टाका टाका मिरच्या टाकायच्या का आता. म्हणजे चांगले होत. ह्याच टाका अगदी आधी थोड्याशा मिरच्या टाकू. मीठ टाक. हां टाकतो तू मिरच्या. आजार बरं होतात नाही ना. हा बरं
बस का एवढं एवढं मीठ टाकायचे मापात थोडंसं. मसाला टाकू का नको काय? हां थोडा जिरं टाक ना. थोडंसं तिखट मसाला लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे. जास्त नाही, फक्त थोडासा कलर येण्यासाठी. मग आता थोडीशी भाजी, आता आपण जे हळद कापलत ना ते टाकायचे. रेसिपी ही आमच्या आजीनं सांगितली, अशी भाजी बनव. कारण का अजून आमची आजी एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला मजबूत आहे. कारण का हे त्या कंदमुळ्यांचे परिणाम अजून पण ते कंदमुळे अजून कच्चे खाते. आताच सांगितलं तिनं, बघितलं ना. आता आपण कोथिंबीर टाकूया. तेव्हा आमचे मिरी खायचो नाही. कालवण करून पण खायची ही मग याचं. काय खायचं काहीच नाही बाबा. मग आपली ही हळदीची भाजी झालेली आहे मित्रांनो. आणि कधी खाणार. आमच्या आजीला द्यायचे खायला पहिल्यांदा. चांगले झाले. आवडली का? हा लय मस्त भाजी झाली. हे बघा आजीला आमच्या भाजी दिली मी. तिनं सांगितली कशी बनवायची ना. हा हा